सर जयेंद्र वाघे आपल्याला बघायला मिळतील। एक चांगली रफ अँड टफ मॅच होईल यात काही शंका नाही आहे। निलेश बंद्रे गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज झाल्यात। बराच काळ याही गोलंदाजाने याहीच अष्टपैलू खेळाडूने आपल्या संघासाठी पीरबाबा पापडी संघासाठी दिलाय आणि एक महत्त्वाचा भरोसेमंद खेळाडू हा नक्कीच पीरबाबा पापडी संघाचा बघायला मिळतोय। सामना होईल सुरुवात स्ट्राइक एंड वरती संजय दिंडा, नॉन स्ट्राइक एंड वरती मिलिंद दिंडा आणि पहिला षटक पॉवर प्लेचं आणि पहिला बॉल इथून मात्र निलेश बंद्रेचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न। पहिलाच बॉल डॉट रूपाचा आपल्याला बघायला मिळतोय। निलेश बंद्रेला आपण बघताय बॉलिंग ऍक्शन आणि जो अटॅक आहे अटॅकिंग बॉलिंग आहे हे सातत्याने मैदानाच्या आतमध्ये नेहमीच करत असतो। बरेचशी मैदानं त्याने गाजवल्यात। मात्र एका बाजूला संजय धिंडालाही विसरून चालणार नाहीये। याही फलंदाजाने चांगली अशी कारनामे केलेले आहेत वेगवेगळ्या मैदानावरती। आता त्याच्या बॅट मधून एक बॉल डॉट आल्यानंतर लगेच चौकार मारलाय। क्या बात आहे संजय धिंडा। धन्यवाद डीजे। एक तुम्हारी तो एक हमारी है समीकरण मैदानाच्या आतमध्ये निलेश बंद्रे वर्सेस संजय धिंडा, बेस्ट वर्सेस बेस्ट। ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, सुंदर क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी। चेंडूला उचलून फेकतील तत्पुरती मिळेल एक धाव। सूर्यकांत एसटी रक्षकाच्या भूमिकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। पीरबाबा पापडी संघाचा विचार केला तर मग निलेश बंद्रे, सूर्यकांत, जयेंद्र वाघे, आयुष वाघे, इतर काही खेळाडू आहेत जे आतापर्यंत तरी चांगल्या टच मध्ये आपल्याला बघायला मिळतात। दरम्यान निलेश बंद्रे राईट मध्ये विकेटचा मारा, सातत्यपूर्व गोलंदाजी, यू मिस आय एम डेफिनेटली हिट। फलंदाजाने एसट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने एसट्या वाकवल्या। पहिला धक्का। धन्यवाद डीजे। नवीन फलंदाज कुमार दिंडा मैदानाच्या आतमध्ये। आज विचार केला तर मग जगदंब पेंढरीपाडा संघाचा अतुल सुरुंग नाही आहे आज त्यांच्या संघामध्ये, कारण की अतुलचं असणं गरजेचं आहे। कारण की अतुल एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि एक नवीन उभरता सितारा आहे आणि त्याच्याकडून नक्कीच प्रत्येक वेळेला चांगली कामगिरी असते। मात्र या वेळेला जर बघितलं तर डेड बॉल असणार आहे। यस, कारण की चेंडू रिलीज करत असताना नक्कीच थोडासा कुठेतरी गोलंदाजाकडून थोडीशी चूक झाल्या आणि लगेच ती चूक पंच येस नो बॉल असणार आहे, कारण की गोलंदाजाकडून चूक झाल्या। चेंडू रिलीज करताना या पद्धतीची गोलंदाजी अक्षरशः होत नसते कधी निलेश कडून। मात्र फ्री हिट असणार आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असणार आहे आणि मोठा फटका आलाय, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी। आयुष वॉर्ड फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं आणि तत्पुरती 2 धावा या मिळाल्या गेल्या। 2 धावांनी संघाची धावसंख्या 8 या अंकावरती बघायला मिळाल्या। शेवटचा एक चेंडू शिल्लक। आतापर्यंत निलेश 9-8 धावा खर्च करतोय आणि शेवटचा एक बॉल शिल्लक असेल। हो, चांगला चेंडू आहे, मात्र या वेळेला परफेक्ट एस्टॅनच्या मध्ये सापडलाय। लेग बिफोर विकेट LBW स्वरूपात हा पहिला फलंदाज बाद झालाय आणि या जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा हा दुसरा फलंदाज या ठिकाणी डगआउटला जात असताना आपण पाहताय
पहिलं षटक ही समाप्त झालंय 8 धावा धावफलकावरती आणि निलेशचं कौतुक असेल कारण की एक चांगली गोलंदाजी ही या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या बघायला मिळते. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका मित्रांनो प्लीज. जयेंद्र वाघे अँड कंपनी. पहिलं षटक समाप्त झालंय 8 धावा धावफलकावरती. 2 महत्वाचे गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यामध्ये यश मिळालंय गोलंदाज निलेश बंदरेला आणि आता दुसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर आयुष वाघे गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज झाल्यात, जे जयेंद्र वाघे यांचे सुपुत्र आहेत आणि स्वतः जयेंद्र वाघे सुद्धा या टीम मध्ये बघायला मिळत आहेत आणि एक महत्वपूर्ण जबाबदारी आहे. ती जबाबदारी कशा पद्धतीने पूर्ण करायची असते हे जयेंद्र वाघे हा नेहमीच आपल्याला दाखवत असतो कारण की यंग क्रिकेटर कसे तयार करायचे हे जयेंद्र वाघेकडून शिकावं कारण की भरपूर असे चांगले चांगले खेळाडू जयेंद्र वाघेने आपल्या करिअरमध्ये मात्र बनवले गेलेत. मात्र यावेळेला चांगला बॉल आहे आयुषचा. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलतील फेकतील तत्पुरती मिळेल फक्त ना फक्त 1 धाव आणि या एका धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली आता 9 या अंकावरती. भरपूर सहकार्य जबरभाई यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य आलंय. जे उद्योजक आहेत या परिसरातील मुन्नाभाई बाजारवाले यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य लाभलं गेलं या स्पर्धेला. भरपूर अशा काही मान्यवरांनी या स्पर्धेला मोलाचा हातभार दिला गेलाय. त्यांचं नक्कीच नाव तुमच्यापर्यंत माहिती काही जी आहे ती पोचवेन. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे. आयुष वाघे याचा पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा केलाय वापर मात्र लेगस्टंपच्या जास्त बाहेर चेंडू टाकलाय गोलंदाज आयुषनं आणि वाईट धावेने मात्र 1 धाव पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली डबल फिगर मध्ये 10 या अंकावरती. इथून मात्र आयुषला काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र एक धीरज धिंडा एक असा खेळाडू आहे की ज्याच्या बॅट मधून जर धावा आल्या तर मात्र त्या धावा कोऱ्याने वाहिल्या जातील कारण की रन मशीन म्हणून ओळखला जाणारा खेळाडू म्हणजेच धीरज धिंडा. वारंवार लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग केली जात आहे. व्हाईट बॉल टाकले जात आहेत. यावेळेला चांगला बॉल आहे हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतील. चेंडूला 1 बाउन्स पद्धतीने कलेक्ट करतील फेकतील तत्पुरती मिळेल 1 धाव. सिंगल धाव मिळाली. चांगली गोलंदाजी आयुष वाघेच्या माध्यमातून आता स्वतःला सावरला गेलाय आणि सिद्ध करताना दिसलाय कारण की 2 चेंडू वाईट टाकले. एक्स्ट्रा धावा दिल्या 2 आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव ही बघायला मिळाली. राईट मध्ये विकेटचा मारा करताना दिसतात सातत्याने आयुष वाघे. फुलटॉस बॉल होता बरोबर बॅट वरती चेंडू आला नाही आहे. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला उचलून फेकतील तत्पुरती पुन्हा एकदा मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 14. थेंबे थेंबे तळसाचं असं म्हटलं जातं कारण की जरी मोठे फटके येत नसले तरीही एक सिंगल धाव आणि डबल धाव या 2 असं आहे की क्रिकेट मधली लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं सिंगल डबल ते या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झालाय 2 फलंदाजांच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. आता चेंडूचा खेळ राहिलाय शिल्लक 2. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. सकाळच्या सत्रापासून अनंता आमच्या जोडीला गुणलेखनाची भूमिका अदा करत असताना चांगली गुणलेखन त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालंय. फुलटॉस बॉल सोडणार नाहीयेत. पुल केले चेंडूला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल केले 6 धावांसाठी.
चुकीचा बॉल हाताळलाय गोलंदाज आयुषनं, कारण की फुलटॉस बॉलचा पुरेपूर समाचार घेतला. या वेळेला चांगला फटका, हवेमध्ये चेंडू होता आणि शॉट मिड विकेट एरियामध्ये, क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचा राहिलाय आणि संजय धिंडा शेवटच्या बॉलवरती मात्र त्याची मिळालेली विकेट ही कुठेतरी कारणीभूत ठरेल. आणि इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 20 धावा धावफलकावरती, म्हणजेच काय तर 10 पूर्णांकाने चाललेली, 10च्या सरासरीने चाललेला संघ म्हणजेच जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. इथून षटकाची झाली समाप्ती आणि तत्पुरती जाऊया डीजे वादक यांच्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. आदिवासी नक्कीच ज्या वेळेला हा उल्लेख होईल त्या वेळेला संस्कृती आणि आपली छाती पुढे नक्कीच येईल, कारण की थोर बिरसा मुंडा, त्यानंतर राघोजी भांगरे अशा बऱ्याच थोर आदिवासी थोरांनी आपल्या या आदिवासी संस्कृती मात्र टिकून ठेवली आणि त्यांच्यामुळे आपण आहोत, म्हणून त्या थोर व्यक्तींना मानाचा मुजरा असेल. दरम्यान आदिवासी प्रीमियर लीगचाही उल्लेख केला जाईल, कारण की APL म्हटलं तर मग आदिवासी प्रीमियर लीग आणि गेल्या 2 ते 3 वर्षानंतर APL चा महासंग्राम आपल्याला बघायला मिळणार आहे. येत्या 27 जानेवारी पासून तर 1 फेब्रुवारी पर्यंत ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. दरम्यान जयेंद्र वाघे गोलंदाज गोंद्याच्या मार्कवरती, व्हेरिएशनने भरलेला गोलंदाज म्हणजे जयेंद्र वाघे. आधीच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळत नव्हते हॅज अ बेस्ट बॅट्समॅन म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं, मात्र आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर मग हॅज अ बेस्ट ऑलराऊंडर कॅटेगरी मधून ज्याच्याकडे आता बघायला आपल्याला मिळत आहेत मिस्टर जयेंद्र वाघे स्वतःला सिद्ध करताना दिसल्यात, कारण की पहिला चेंडू वाईट, त्यानंतर टाकलेले 2 बॉल हे डॉट स्वरूपाचे बघायला मिळालेत. अजून एक चांगला बॉल, क्या बात आहे जयेंद्र वाघे, अतिशय जबरदस्त चेंडू. जसा बॉल टाकला जातोय तसा मात्र काटा बदलतोय चेंडूचा, वेग थोडासा धीमा आहे गोलंदाजीमध्ये, मात्र अक्षरशः धीरजला बांधून ठेवलाय. 3 बॉल डॉट. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल, क्या बात आहे जयेंद्र वाघे. जबरदस्त चेंडूची हाताळणी केली जाते, वारंवार एकच पद्धतीचा चेंडू टाकला जातोय, इथूनही दिसला जातोय प्रॉपरली चेंडू की चेंडू पडल्यानंतर बघा ऑप्शनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय, इन कटर पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला आहे. दरम्यान या चेंडूला खेळलाय 6 धावांसाठी षटकार. अक्षरशः 4 चेंडू जे होते ते जयेंद्र वाघेच्या नावावरती राहिलेत, मात्र त्यानंतर पिकअप शॉट बघायला मिळालाय धीरजच्या बॅट मधून. जसा आतमध्ये चेंडू आणला तसा चेंडूला मात्र पाठवला 6 धावांसाठी. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा वाट बघितली आणि जे मागच्या चेंडूवरती व्हायला पाहिजे होतं ते अक्षरशः या शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र बघायला मिळालंय आणि धीरज याच्या बॅट मधून आलाय हा शानदार षटकार. 6 धावा. या 6 धावेनेशी मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावसंख्येवरती, म्हणजेच 11च्या सरासरीने. बघा मागच्या षटकाचा जर विचार केला काही 2 षटकांचा तर 10ची सरासरी होती, मात्र यावेळेला जर बघितलं तर 11ची सरासरी बघायला मिळते.
धन्यवाद डीजे. माननीय श्री पांडुरंग सावर, आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपण मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि आपल्याला या ठिकाणी स्वतः आयोजक जगदीश खरपडे असतील किंवा मग इतर मान्यवर जे या ठिकाणी आहेत ते आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. दरम्यान सूर्यकांत हा गोलंदाज गोलंदाच्या मार्कवर येत असताना पहिलाच बॉल काय जबरदस्त टाकला गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती मिळालंय सफलता. फलंदाज बाद झालाय मिस्टर किरण. धन्यवाद धन्यवाद डीजे. काही थोर व्यक्तींचा या ठिकाणी हातभार लागला गेलाय. जब्बरभाई असतील उद्योजक, त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभले. मुन्नाभाई बाजारवाले यांच्या माध्यमातून सहकार्य आलंय. संतोष तांगडी आणि महेंद्र रेड्डी साहेब यांच्या माध्यमातून आलंय काही सहकार्य. त्यानंतर रामविलास गॅरेज यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलंय. त्यानंतर चंडिका गॅरेज यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य लाभलंय. अली हसन यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य या स्पर्धेला. लोकेश बेंद्रे, रामदेव डेअरी, रुपेश बुरकुंड, रोहिदास जाबर यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य आलंय आणि पंडित काठियावाडी हॉटेल यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य आणि त्यानंतर साईनाथ वेफर कंपनी यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलंय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि सगळ्यांचं आभार व्यक्त करावंसं वाटेल. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडाच्या वतीनं सहकार्य म्हटलं जातं की अशा या थोर व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे. त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद आल्यात. जण एक सिंगल धाव रोटेट करून धीरज धिंडा या खेळाडूला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं गेलंय. इथून मोठा फटका येण्याचं फार गरज आहे सध्याच्या घडीला. चांगला बॉल टाकलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होईल आणि थोडीशी उशिराने फेकी झाली. तत्पुरती मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 36 या अंकावरती बघायला मिळाली. चांगली रणनीती आहे कारण की निर्णायक षटक जे होतं त्या आतापर्यंत जर बघितलं तर पहिलं षटक 8 धावा, त्यानंतर 12 आयुषचं षटक आणि त्यानंतर जयेंद्र वाघेने खर्च केल्या 13 धावा आणि या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहिलं जाईल. चांगला बॉल आहे. वारंवार पुढे टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाईड यॉर्कर पद्धतीचे चेंडू, मात्र हा चेंडू फुल टॉस होता. त्या चेंडूला बरोबर खेळलं 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. 3 धावा एकदा पूर्ण केल्या. 3 धावेने 39 या अंकावरती जाऊन मात्र आता गाडी थांबली गेले आणि इथून बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि इथून 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका जरी आला तर मात्र कुठेतरी चांगली धावसंख्या बघायला मिळेल. येस, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये गाडी सोडून द्या. सूर्यकांत याचा पुढचा बॉल. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती, मात्र त्यांना दिलाय दगा. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी मिळतील धावा 4 प्रल्हादला. धन्यवाद डीजे. आज पुरबाबा पापडी संघाचा विचार केला तर आज काही खेळाडू नाही आहेत. मला वाटतं सोहन दळवी नाही आहे कारण की सोहन दळवी सातत्याने फिरबाबा पापडी संघाचा एक चांगला खेळाडू बघायला मिळतोय. दरम्यान शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील हे देखील पाहिलं जाईल. तर 2 धावा या बघायला मिळते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता मात्र इथून 2च धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या 45 धावा आणि धावसंख्येचा जर विचार केला तर चांगली धावसंख्या म्हणायला काही हरकत नाहीये. आणि जर बघितलं तर 46 धावांचं आव्हान ठेवलं जाईल ते म्हणजेच
पिरेबाबा पापडी या संघाच्या समोर. कुठेच जाऊ नका, पाहत रहा डिव्हिन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा. जय बजरंग पालनपाडा. आणि विनंती असेल ओम साई स्पोर्ट्स बंगली आणि अष्टभुजा लहूपाडा, चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्लीज आमच्यापर्यंत या, टॉस केला जाईल. धन्यवाद डीजे. मला वाटतं ओम साई स्पोर्ट्स बंगली हा संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहे. तर मला वाटते अष्टभुजा लहूपाडा या संघाला पुढे वाटचाल देण्यात आलेली आहे आणि तो डायरेक्टली सेकंड राऊंड खेळेल, यात काही शंका नाही आहे. दरम्यान जाऊया दुसऱ्या इनिंगकडे. कशा पद्धतीने या 46 धावांचा पाठलाग केला जाईल हे देखील पाहिलं जाईल. तत्पुरती जाऊया आमचे डीजे वादक यांच्याकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. पालघर या जिल्ह्यात वसईच्या तालुक्याचं नाव गाजतंय या चषकात. पालघर या जिल्ह्यात वसईच्या तालुक्याचं नाव गाजतंय या चषकात. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. 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 शोषणाची आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. 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 थँक्यू सो मच डीजे. नक्कीच आदिवासी प्रीमियर लीग ही आपल्याला बघायला मिळणार आहे येत्या काही दिवसांवरती. 27 जानेवारी पासून या त्या स्पर्धेला नक्कीच सुरू होणार आहे आणि ती स्पर्धा 1 फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे. 5 दिवसाची स्पर्धा आदिवासी प्रीमियर लीग APL 2026 आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच 17 जानेवारी पासून येत्या ते 21 जानेवारी पर्यंत ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मात्र ती स्पर्धा जी आहे ती पुढे पोस्टपोन केली आणि लगेच 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पासून त्या स्पर्धेचं नक्कीच आयोजन करण्यात आलं आहे. आदिवासी प्रीमियर लीग म्हणजेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळले जाणारे प्रत्येक टीम मधून 4 खेळाडू आपल्याला बघायला मिळतील जे इन ऍक्शन मध्ये आहेत आणि सगळे बेस्ट खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. निलेश बंद्रेसाठी पहिलाच बॉल, जबरदस्त चेंडू इथून बघायला मिळालाय. मिलिंद आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती आणि मिलिंद सातत्यपूर्व गोलंदाजी आतापर्यंत करताना दिसलाय. काही स्पर्धांमध्ये ज्याला मी बघितलंय लेंथ वरती सातत्याने मारा केला जातोय आणि गुड स्पॉट लेंथ वरती चेंडू टाकून नक्कीच कुठेतरी थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. राईट मोमध्ये विकेटचा मारा, चेंडूला खेळलाय शॉट मिड विकेट एरियामध्ये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता आणि तेवढा चांगला बॅकअप ही मिळालाय. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ म्हटलं तर मग 2024-2025 चा सगळ्यात वर रँकिंग करणारा, 1 नंबर वरती रँकिंग करणारा हा संघ होता आणि सध्याच्या घडीला कुठेतरी थोडासा बॅकअपला आपल्याला बघायला मिळतोय, थोडासा कुठेतरी कमी पडताना दिसलाय. कारण की काही 1 ते 2 वर्षानंतर बोलबाला राहिला होता जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा. मात्र सध्याच्या घडीला या संघाला कुठेतरी सिद्ध करावं लागेल. फलंदाज जयेंद्रसाठी पुढचा बॉल मिलिंद या गोलंदाजाचा.
चांगला चेंडू होता. आता डायरेक्ट हिट होईल का? तर काय घडलंय काय बिघडलंय आणि हा डिसिजन जाईल तो म्हणजेच थर्ड अंपायर यांच्याकडे. डेंजर झोन मध्ये होते मिस्टर जयेंद्र बागे. एकदमच कुशल मोमेंट आहे त्यामुळे थोडासा वेळ घेतला जातोय. थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत काय डिसिजन आहे हे त्या ठिकाणी पोहोचवलं जाईल. डिसिजन इज पेंडिंग. डिसिजन आहे फलंदाज OUT फलंदाज बाद. एकदम कुशल मोमेंट होतं आणि जर बघितलं तर अक्षरशः बेल्स जी होती ती कुठेतरी डाऊन होताना दिसली अक्षरशः एंड मोमेंटला. तत्पुरती थोडेसे कमी पडल्यात मिस्टर जयेंद्र बागे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आयुष वाघे. जयेंद्र वाघे यांचे सुपुत्र आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाल्यात. जबाबदारी स्वीकारावी लागेल कारण की एक मोठा हादरा बसलाय टीम पिरबाबा पापडी संघाला. मिलिंद यांच्या षटकातील पुढचा बॉल मोठा फटका. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी यूथ 6. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका निलेश बंद्रेच्या बॅट मधून. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर बघितला तर 4 आणि धावा संख्या जर बघितली तर 7 धावा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिच केला गेलाय. हा चेंडू येतोय निर्धाव चेंडू डॉट बॉल स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळालाय आणि आता शेवटचा इथून मात्र चेंडू घेऊन जाईल मिलिंद कारण की 7 धावा सध्याच्या घडीला बघायला मिळतात. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी नाही राहिली आहे. मात्र निलेश बंद्रेच्या बॅट मधून जरी एक षटकार आलाय तरी धावसंख्या ही 7 धावा आपल्याला बघायला मिळते.
या वेळेला वाईट असणार आहे कारण की ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू पिच केला गेलाय. या वाईट धावसंख्येने संघाची धावसंख्येमध्ये होईल वाढ. धावसंख्या 8 धावा. जयेंद्र वाघे स्वतःवरती नाराज असतील कारण की अक्षरशः जर बघितलं तर थोडेसे एकदम जवळजवळ 2 ते 3 इंचांवरती थोडेसे मागे पडलेत आणि धाव घेण्याची जी चूक केली कदाचित ती महागात पडू शकते. मात्र निलेश बंद्रे एका साईडला किल्ला लढवेल काय हे देखील पाहिलं जाईल. संजय धिंडा चेंडू चकवलाय आणि अक्षरशः चेंडू एंड मोमेंटला निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद दिवसे. अक्षरशः शेवटला जर बघितलं तर शेवटच्या बॉलवरती तो जो चौकार गेलाय त्याच्यामुळे धावसंख्या जी आहे ती थोडीशी वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 या अंकावरती. कधी कधी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असं बघायला मिळतं की कितीही तुम्ही ज्या वेळेला एफर्ट लावण्याचा प्रयत्न कराल, कितीही दर्जेदार खेळ स्वतःला करण्याचा प्रयत्न कराल, कितीही मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळण्याचा प्रयत्न कराल, तरीही एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला साथ देत नसते मैदानाच्या आतमध्ये, ती आहे नशीब. नशीब जर तुमच्या जोडीला नसेल तर मग कितीही दर्जेदार खेळ करा, तुम्हाला नशीब साथ ज्या वेळेला देईल त्यावेळेला तुमचं क्रिकेट ही चांगलं अनिवार्य राहणार आहे. दरम्यान आता नशीब कोणाच्या जोडीला नाही आहे तर मग जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या बाजूला नाही आहे. कारण की जर बघितलं तर शेवटच्या चेंडूवरती तो मिळाला चौकार. धावसंख्या थोडीशी वाढली 12 धावा. तर अजून सुद्धा स्वतःला सिद्ध करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांना सुद्धा थांबणं बंधनकारक राहील कारण की एक मोठा गडी बाद झालाय. मात्र आता धावसंख्या जर बघितली आपण तर धावसंख्या बनवायची आहे ती म्हणजे 46 धावा बनवायच्या आहेत. इथून चांगली फलंदाजीची अपेक्षा आहे. आयुष वाघे याच्या माध्यमातून खेळला जाणारा हा फटका फसला गेला होता पूर्णपणे. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आणि अखेरकार 2 धावा या ठिकाणी निश्चित केल्या जातात. कदाचित जो हा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आहे त्याला जर ऑन साइडला खेळलं असतं आणि मिडल ऑफ द बॅट केलं असतं तर कदाचित हा चेंडू सीमारेषा बाहेर जाताना दिसला असता. मात्र आयुष वाघे सरळ खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट व्यवस्थित आलीच नव्हती. याही वेळेला त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचाही प्रयत्न झालाय. 2 धावा निश्चित केल्या जातील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आता बघायला मिळतात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना मॅच नंबर 7 जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि पीरबाबा पापडी या 2 संघांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चांगला बॉल आहे, शरीराला वेध घेणारा बॉल. दुखापत जर झाली असेल तर लगेच कळवा, जेणेकरून मेडिसिन किट आपल्याकडे उपलब्ध असेल तर लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल. दरम्यान आयुष वाघे येस सुखरूप आहेत आणि इथून जर बघितलं तर जबाबदारी ही आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. कारण की जयेंद्र वाघे पिताश्री आऊट झाल्यानंतर मात्र आयुष वाघे यांना चांगली कामगिरी करावी लागेल. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल येतात वारंवार, प्रेशराईज झाल्यात अक्षरशः. आयुष बांधून ठेवण्याचं काम केलं. एका बाजूला धीरज लेफ्ट आर्मर आहेत आणि लेफ्ट आर्म जर बघितला तर नॅचरली त्यांचा जो स्विंग आहे तो मिळत असतो मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला अक्षरशः जखडून ठेवलंय, अक्षरशः बांधून ठेवलंय आयुष वाघेला. कारण की 2 चेंडूवरती 4 धावा मिळाल्या, मात्र त्यानंतर ची झालेली गोलंदाजी जी आहे, जशी जयेंद्र वाघेची गोलंदाजी बघायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये, तशी धीरज धिंडा आता मात्र करताना दिसत आहे. आणि सामोरे फलंदाजही धीरज होते, मात्र आता धीरज फलंदाजीमध्ये तेवढं काही खास नाही, मात्र गोलंदाजीमध्ये चांगली किमया.
याही वेळेला जर बघितलं आपण तर अजून एक डॉट बॉल आलाय, म्हणजेच काय गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जवळजवळ 6 चेंडूंमध्ये 4च धावा खर्च केल्यात. अक्षरशः आयुष सारख्या फलंदाजाला या ठिकाणी जखडून ठेवण्याचं काम केलंय मिस्टर धीरज धिंडा या खेळाडूनं. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 16 धावा धावफलकावरती. जाऊया डीजे यांच्याकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. हे बागेत फुलं फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची रात्री दिल भाकर खाया लागलेची कुठे हारी भाजी होती उडदाची. दिवान जिग्नेश दिवान जिग्नेश धन्यवाद डीजे. इथून काही धावांची गरज अजून सुद्धा आहे, कारण की धावसंख्या स्थिर आहे 16 धावा आणि आता 30 धावांची गरज आहे. म्हणजेच 12 चेंडू 30 धावा, एका षटकामध्ये 15 धावा येणं फार गरजेचं आहे. एका बाजूला निलेश बंद्रे एक हाती किल्ला लढवेल काय हे देखील पाहिलं जाईल. काय चांगला बॉल, अतिशय जबरदस्त चेंडू टाकला गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. उसळी देण्याचं काम नाही केलंय गोलंदाजाने. या वेळेला फक्त चेंडूला रिलीज केलंय लेंथ वरती आणि आपलं काम एसटी रक्षकाने चोखपणे त्या ठिकाणी बजावलं गेलंय. नक्कीच मिस करत असतील जयेंद्र वाघे, ज्या अनुषंगाने त्यांची विकेट डाऊन झाली मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली धावल्यात, मात्र झेल त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्नही झाला नाहीये. कदाचित 1 ते 2 फलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते, मात्र चेंडू हा नॉमॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला, पडला गेला. तत्पुरती 2 धावा घेण्याची मुभा होती. 2 धावा घेतल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती म्हणजेच 18 या अंकावरती. गोलंदाजाचं नाव आहे सुनील. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती. आता या वेळेला झेल घेण्याची दाट शक्यता निर्माण झालाय. झेल सुटणार नाहीये. मागच्या बॉलवरती झालेली चूक या ठिकाणी भरून काढण्याचं काम केलंय एका क्षेत्ररक्षकाने आणि निलेश बंद्रे झेलचीच्या स्वरूपात बॅक टू द आउट. धक्का नंबर 2 टीम पीरबाबा पापडी संघाला. धन्यवाद डीजे. ओल्ड इज गोल्ड वसईकर संगीत या ठिकाणी वाजवलं जात आहे. भरपूर वर्ष भरपूर काळ झाला या गाण्यांना, मात्र जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. अजून सुद्धा ही गाणी जी आहेत ती काही लग्न कार्यक्रमामध्ये किंवा इतर काही कार्यक्रमामध्ये वाजवली जातात सातत्याने. दरम्यान नवीन गेलेला फलंदाज आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतीक तांबडे. त्याच्या बॅट मधून आलाय सुंदर फटका 4 धाव्यांचा आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचले गेले. अशीच काही तोडफोड केली होती समोरच्या संघाने, म्हणजेच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने. आणि आता नवीन आलेला फलंदाज सांगतोय प्रतीक की आम्ही ही तुमच्यापेक्षा चांगली फलंदाजी करू शकतोय आणि आता स्वतःला हे सिद्ध करताना दिसलाय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेला बॅटची लिडिंग एज थोडासा बॉटमला चेंडू हा लागलाय. त्या कारणास्तव जर बघितलं तर तेवढासा प्रॉमिसिंग शॉट बघायला मिळाला नाहीये. एकच जाऊन मिळेल. साईक रोटेट झाली. आता आयुष वाघे, आता सध्याच्या घडीला तरी आयुष वाघे स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये, मात्र स्वतःला सावरून आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करणं अनिवार्य राहणार आहे. महत्वाचा बॉल आहे या षटकामध्ये
आतापर्यंत एक चौकार आलाय, एक दुहेरी धाव आणि एक सिंगल धाव, म्हणजे जवळजवळ 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुनीलनं. आणि आता शेवटचा बॉल घेऊन जातील. रिदम व्यवस्थित, एकही बॉल वाईट स्वरूपाचा किंवा बिमर नो बॉल असं टाकलेलं नाहीये. एक परफेक्ट जेवढे चेंडू टाकायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये, जेवढे षटकामध्ये 6 चेंडू आहेत, ते 6 चेंडू टाकून कशा पद्धतीने आपली ओव्हर एकदाची संपवायची आणि एका ओव्हरमध्ये कितीपर्यंत आणि कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असणार आहे, तो प्रयत्न या ठिकाणी सफल ठरलाय. धावसंख्या झाली आतापर्यंत 24 धावा आणि आता गरज आहे ती म्हणजेच 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा, 4 मोठे फटके किंवा मग 3 मोठे फटके येतील काय शेवटच्या षटकामध्ये पाहिलं जाईल. वेळ कमी खर्च करा मित्रांनो, लगेच मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन करा. 6 चेंडू 22 ची गरज. देऊया डीजे संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. तू तो रोलर से उड़ गया होगा। उड़ा तेरा बाप। अरे पब्लिक चिल्ला रही थी। Exclusive DJ Mahesh. धन्यवाद डीजे. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. 22 धावा केल्या जातील काय आयुष वाघेच्या माध्यमातून पाहिलं जाईल. किरण आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलाच बॉल बघितला तर पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकला गेलाय. व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलने मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 25 अंकावरती. इथून मात्र आयुष वाघेला सिद्ध करावा लागेल. करो या मोरो सामना बघायला मिळत आहे दोन संघांच्या मध्ये. दोन्ही संघ मजबूत संघ. मी म्हटलं होतं आधीच की रफ अँड टफ मॅच होणार आहे आणि ते रफ अँड टफ मॅच अशाच पद्धतीची आपल्याला बघायला मिळालंय. रंगत निर्माण झालंय एका बाजूला या दोन संघांच्या माध्यमातून. चांगला बॉल होता, फुलटॉस बॉल. कदाचित हा चेंडू मिडल ऑफ द बॅट झाला असता तर कदाचित सीमारेषेच्या बाहेर बघायला मिळाला असता, मात्र तसं काही घडत नाही. आयुष वाघे फक्त ना फक्त या स्पर्धेमध्ये जर बघितला तर या सामन्यामध्ये फक्त ना फक्त स्ट्रगल करताना दिसलाय. स्वतःवरती नाराज आहेत कारण की कुशल मोमेंटला जी विकेट डाऊन झाली प्रथमतः जयेंद्र वाघेची, ती कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरणार आहे आपल्या संघासाठी. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 27 या अंकावरती. आयुष वाघेसाठी पुढचा चेंडू. या वेळेला फुलटॉस बॉल होता. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा निश्चित केल्या जातात. धावसंख्या 29 धावा. 4 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 17 धाव्यांची गरज. हा निर्णायक चेंडू आणि या निर्णायक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. जबरदस्त बॉल. मात्र यावेळेला जर बघितला तर चेंडू 22 च्या रूपानं मात्र निघून गेला 1 धावेसाठी. धावसंख्या 30. इथून 16 धाव्यांची गरज असणार आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 3 मोठे फटके. काय घडले मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल होता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि आयुष वाघे यांनी थर्ड अंपायर साठी रेफर केला गेलाय की हा चेंडू वाईट आहे की नाही. Yes, it's a fair delivery. पूर्णपणे सामना जो होता
पकड जी होती ती मजबूत केली एका बाजूला जर बघितलं तर जगदंब पेंढरीपाडा या संघानं वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केले जात आहेत. मात्र मी म्हटलं होतं की नशीब एक अशी गोष्ट आहे की ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कितीही मेहनत कराल कितीही प्रयत्न कराल पण एका वेळी जर असं की नशीब जर तुमच्या जोडीला नसतील तर क्रिकेट मध्ये तुम्ही कितीही मेहनत केली तरी ती महत्वपूर्ण राहत नाहीयेत. मात्र दरम्यान या ठिकाणी सामना फिनिश सामना जिंकलाय ते टीम आहे. आपण बघताय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ कॉंग्रॅच्युलेशन आणि पराभव स्वीकारावा लागतोय तो म्हणजेच पीरबाबा स्पोर्ट्स पापडी या संघाला. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवून द्या आयोजकांना विनंती असेल. मॅन ऑफ द मॅच धीरज दिंडा नो डाऊट स्ट्रगल करत असताना त्यानंतर मात्र केलेली फलंदाजी